हाय गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल. आज संध्याकाळी निघतोय मी माघारी. आज आहे सॅटरडे आणि मी आज गावाकडे चाललोय का तर मी पुढच्या आठवड्यात मी राईडला जाणार आहे आणि मी आता गावाकडे स्विंगली चाललोय का तर मी पुढच्या आठवड्यात चाललोय राईडला, जी की माझी सगळ्यात मोठी राईड असणार आहे आजपर्यंतची. मी माझी मॅक्स राईड आहे ना 400 किलोमीटर केलेली आहे. आता ही जी राईड आहे ना 650 किलोमीटर असणार आहे. तर बघू मला अंगात किती ताण आहे, किती कच्चा पप्पा पप्पा. आणि मी आहे ना आज संध्याकाळी गावाकडे चाललोय. काय विषय, तर आज संध्याकाळी आहे ना मी गावाकडे चाललोय. आज शनिवार आहे. शनिवार तारीख किती, 13 तारीख आहे ना. 14 तारीख आज 14. तर काय आज आहे 14 तारीख शनिवार. आज चाललोय गावाकडे संध्याकाळी हडपसर एक्सप्रेसनं, हडपसर काजबेड एक्सप्रेसनं मी बसणार आहे. आमचा डेलीचा रूट आहे तो चेरलापल्ली पासून कुर्डवाडीपर्यंत. ठीक आहे, तर सगळं आवरलंय. मी आज सकाळी लवकर कामाला गेलो. 8:30ला कामाला जाऊन 3:30-4ला आलो रूमवरती. 3:30-4ला आलो आणि एवढा कंटाळा आलता ना, आराम केला. तर आता तर बॅग वगैरे भरले. काय नाही, मग फक्त दोन बॅग घेणार आहे. एक आहे पाठीवर आणि ही एक बॅग भरलेले पिल्याचं सामान आणि माझ्या बायकोचं पण सामान ह्यातच असणार आहे. आणि माझ्या बॅगमध्ये पण थोडंसं सामान मी एकत्रच घेणार आहे. लगेच मी आज संध्याकाळी जाऊन उद्या संध्याकाळी बसणार तिकडून. म्हणजे उद्या सकाळी मी कोरवाडीत पोचतोय आणि संध्याकाळी लगेच कोरवाडीतून माघारी हैदराबादला येणार आहे. ठीक आहे, सोमवार मंगळवार काम करणार आहे आणि बुधवारी मी डायरेक्ट गायब होणार आहे इथून हैदराबादवरून. संध्याकाळचा टाईम आहे. चहा केला मस्तपैकी. जायच्या अगोदर चहा. इकडे पिल्याला दूध आणि ते तसलं काहीतरी त्यांचं असतं. रे काय असतं की त्या काय टाकलं तर मखाना काय 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 ते रवा मखाना काजू बदाम ते असं मिक्सरमध्ये टाकायचं. भर बारीक बारीक करायचं. ते दुधात टाकायचं मग त्याला द्यायचं. काही 7:50 झाले त्या गाडीला यायला टाइम आहे अजून. आता जस्ट आलोय. तुम्हाला सांगतो मी कंपनीत काम करतो ना, तर कंपनीत मला आहे ना अल्टरनेटिव्ह सॅटरडे वर्किंग आहे. तर कंपनीत आहे ना मला अल्टरनेटिव्ह सॅटरडे सुट्टी आहे. म्हणजे कसं आहे, पहिला आणि तिसरा सॅटरडे असतो ना फक्त सुट्टी असते आम्हाला. मग बाकीचे 2 सॅटरडे येऊ द्या ना, तर 3 सॅटरडे येऊ द्या, त्या टायमाला वर्किंग असतंय. तर आता ही माझा आहे ना सेकंड सॅटरडे. तर हा सॅटरडे वर्किंग होता आज. तर एवढं सोमवार ते शनिवार एवढं काम करून घेतात ना कंपनीमध्ये, प्रायव्हेट कंपनीमध्ये कुठल्या पण गेलं तरी तुमच्याकडे एवढं काम करून घेतात ना, तुमच्याकडनं पार डायरेक्ट नाही का तुमचं नंतर रविवारी शनिवार 2 दिवस सुट्टी असली किंवा रविवारी सुट्टी असली ना, तुम्हाला कुठं सगळं बाहेर जायची इच्छाच होत नाही. एवढं काम करून घेतात. गाईज आम्ही 7:45ला आलो. आता वाल्याचा 8:50 वाजतो ना, 8:50 झालेल्या. स्टेशनवरती एवढं डास आहेत ना, पण गेल्या वेळेस पेक्षा कमी आहेत. गेल्या वेळेस लय डास होतं, लय म्हणजे फार असं सारखं बसू देत नव्हतं. आज जरा व्यवस्थित आज जरा कमी डास बसलो होतो. तासभर बसलो होतो. आता आली गाडी. पिल्या पण झोपला होता थोडा वेळ, रिक्षातच झोपला होता. 1 तासभर झोप झालेली. आता रेल्वे आले. आणि माझ्या बॅगचं आहे ना हे पिवळं दिसतंय का तुम्हाला, ह्या साईडचं पडलंय कुठं पडलंय काय माहिती. आता हे पडलं होतं, हे घेतलंय. ते अगोदर दिसतं ह्या साईडचं कुठं पडलंय, गेल्या वेळेस पडलंय का कधी पडलंय मला माहित पण नाही. आता हे पडलं तेव्हा बघितलं, माझ्या बायकोनं बघितलं तेव्हा कळलंय की पडलंय म्हणून एका साईडचं. ठीक आहे, काय विषय नाही. त्याला S5 मध्ये नंबर आहे आला, तिथं S5 लिहिलंय. हा S4 आहे. S5 मध्ये नंबर आहे. माझं सीट आहे ना मिडल आणि अप्पर आहे. तर बघू, जर खाली जर एखादा यंग असेल तर त्याला वरच्या साईडला पाठवतो, नाही तर कोण ओल्ड लेडी वगैरे असेल तर काही विषय नाही, वरती जाऊन झोपतो. मध्ये पिल्याला टाकेल ना तर वरी टाकेल पिल्याला. आज गाडीला गर्दी आहे काही तर काहीच. 29-30 म्हणजे मिडल बर्थ आणि अप्पर बर्थ आहे. बघू आता जर खाली कोण आलं तर ऍडजस्ट करायला होतो, नाहीतर मग वरती जाऊन
काहीच माझा उत्तर बघा, हे सगळं डाग आहेत ते दिसतंय का इथं वगैरे, हे पॅन्टीवर वगैरे. विषय काय झालता, काल पिल्याला आईस्क्रीम आणली होती 4 वाजता खायला, तर आहे ना तर 4 वाजता आईस्क्रीम आणली आणि काल लास्टला ते कोण आणला होता कोण, त्या कोनमध्ये लास्टला चॉकलेट राहतं ना, तिला काय औषध खायला येत ना, फक्त ते असं चाटून खाते. तर आहे ना ती चाटायची खाली लाळ वगैरे लावायची आणि शर्टला लावायची, माझ्या अंगावर खेळत खेळत खायची. तर त्यामुळे सगळं खराब झालं, शर्ट आणि पॅन्ट कालच धुतलेलं लई खराब पण झालं. ठीक आहे, विचित्र होता रे आयुष्य. ना आलो कुर्डर स्टेशनला, गाडी लय वेळ थांबली, 1.5 तास थांबली. गाडी आज 1/2 तास लेट झाली बार्शीमध्ये. बार्शीमध्ये 6चा टाईम आहे, 6:30 वाजल्या बार्शीमध्ये. तर आणि नंतर इथं कुर्डरच्या अलीकडे 2 किलोमीटर थांबली होती 15 मिनिट. काजीपेट जाने वाली एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 3 पर आ रही है. गाईज काजीपेट जाने वाली एक्सप्रेस गाईज कुछ ही समय में प्लेटफॉर्म आज सकाळी मी ह्या स्टेशनला उतरलोय, 2 नंबरला उतरलो होतो ह्या साईडला. तर 2 नंबरला स्टेशनला उतरलोय. सकाळी घरी गेलो, थोडासा आराम केला, नंतर कुर्डवाड्यात आलो. नंतर काय मित्र होते माझे गावातले, बच्चा वगैरे, विकी वगैरे, ते पण त्यांच्यावर गप्पा वगैरे मारले, आईस्क्रीम वगैरे खाल्लं, व्हिडिओ वगैरे बनवला ना, ब्लॉग वगैरे बनवला ना काय. आणि आत्ता डायरेक्ट स्टेशन आलो ना, तर तिथून स्टार्ट केलं. ठीक आहे, तर बघू, ट्रेनचा अनाउन्समेंट झालंय, मी बरोबर आलो टायमाला. आज गाडी लेट आहे थोडीशी, 6:30चा टाइम धावतोय. ऍक्च्युअली 6चा टाइम आहे, आपला डेलीचा रूट आहे माझा. अरे 6 वाजून 7 मिनिटं. बाबा ए दादा बाबा म्हणतो तो अल्ला तो गाईज मी आत्ता घरनं आलो बरं का. बाबा आता येत नाही, बाबा चालला हैदराबादला. आणि ह्यावेळेस आहे ना माझं तिकीट आहे ना साईड लोवरला आलंय. साईड लोवर नाचता येत नाही माझं, पण आलंय साईड लोवरला. आणि उन्हाळा आहे ना, त्यामुळे बरं साईड लोवरला आलंय. ते थंडी दिवसा साईड लोवर आलं ना, अरे बापरे खतरनाक. काहीच गाडी आहे ना 3:15ला पोहोचले. 3:15ला लवकर पोहोचले रोजच्या पेक्षा. म्हणजे गाडीचा ऍक्च्युअल टाइम 2:30 आहे, पण 3:15 वाजलेला. 3:11. आता इथनं ओला उबर बुक करतो, काहीतरी 2 व्हीलर बुक करतो. रिक्षा वगैरे थोडंसं एक्स्ट्रा होतं, एकटाच आहे ना, त्यामुळे 2 व्हीलर ओके, काय विषय नाही. तर गाईज विषय काय झाला, 3:25 झाले, तर इथे 10-15 मिनिटं गेली. मी 2 व्हीलर बुक करत होतो, पण रेग्युलर आहे ना 2 व्हीलर घ्यायची, पण आज 2 व्हीलर घेत नव्हती, कारण त्यांना आहे ना चार्जेस कमी लावतो. मी ते एक्स्ट्रा देतो म्हणले, ते म्हणले नको. तर कार पण बुक केली, पण कार पण ॲक्सेप्ट नाही केली. मी शेवटी ऑटो केले, ऑटोने ॲक्सेप्ट केले, बॅग वगैरे ठेवले, निघाला तो रूमकडे. बघू आता 15-20 मिनिटं रूमवर पोहोचतोय मी. 3:45-4 वाजेपर्यंत पोहोचून जातोय. मस्त मी आराम करतो. आणि काहीच मी आहे ना 2 दिवसाचा ब्लॉग एडिटच नाही केलेला. म्हणजे काल मी म्हणजे शनिवारी मी संध्याकाळी तिकडून निघालो होतो ना हैदराबादवरून,
असतो आणि रविवारी फुल दिवस तिकडे स्पेंड केला पण ब्लॉग नाही बनवला आणि तिकडून इकडे येण्याचा. जसा व्हिडिओ येईल तसा बनेल, मी काही प्रॉपर नाही केलेला. ठीक आहे. ओके तर गाईज आता जस्ट पोचलो मी. तुम्हाला टाईम दावतो. टाईम गरजेचा आहे. 3:45 वाजले आता. ओके तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या, म्हणजे आत्ता लगेच थोड्या वेळाने उठलो ना व्लॉग स्टार्ट करतो उद्याच्या व्लॉगमध्ये. ठीक आहे, बाय.